सो वेलकम टू अवर चॅनल M3 शिवगिरी। आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिकवरती बोलणार आहोत, जो की आहे गर्ल्स एज्युकेशन। प्रत्येक मुलीने सेल्फ इंडिपेंडंट बनलं पाहिजे, त्यांचे जे गोल्स आहेत, ड्रीम्स आहेत ते कंप्लीट केले पाहिजे। पण काही ठिकाणी काय होतं, बऱ्याचशा मुलींची आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते पॉसिबल होत नाही। बऱ्याचशा पॅरेंट्सला टेन्शन असतं की पुणे मुंबईसारख्या शहरा ठिकाणी मुलींना कसं पाठवायचं, ते खूप फीज वगैरे। त्यामुळे गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप प्रोव्हाइड केलेल्या आहेत, जसं की 100% गर्ल्स स्कॉलरशिप, पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप, बरेचसे वेगवेगळे फाउंडेशन्स आहेत। तर आपण ते जाणून घेऊयात की कसे त्या स्कॉलरशिपला तुम्ही एलिजिबल असता। जेव्हा तुम्ही 12वी नंतर एखाद्या डिग्रीसाठी ॲडमिशन घेत असताल, तेव्हा तुमची जी कॉलेजची ओव्हरऑल फी असते ती ट्युशन फीज, एक्झाम फीज, डेव्हलपमेंट फीज आणि अदर फीज मिळून बनते। तर त्यातील ट्युशन फीज जी आहे ते गव्हर्नमेंट पे करतं, तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीज पे करायची असते। फॉर एक्झाम्पल, तुमची ओव्हरऑल फीज आहे 1.5 लाख रुपये, त्यातील तुम्हाला फक्त 20,000 ही डेव्हलपमेंट फी पे करायची असते। त्यामुळे हे गर्ल्ससाठी खूप बेनिफिशियल आहे। आणि जर हॉस्टेलकडे गेलं तर हॉस्टेलच्या ज्या फीज आहेत त्या तुम्ही जेव्हा महाडीबीटी पोर्टल थ्रू रजिस्टर करता, ज्यांचे कॅप थ्रू नंबर लागलेले आहेत त्यांना महाडीबीटी पोर्टल थ्रू रजिस्टर करावे लागतं। तर महाडीबीटी पोर्टल थ्रू पंजाबराव देशमुख नावाची हॉस्टेल स्कॉलरशिप ही मुलींना अप टू 30,000 पर्यंत फीज पे करते। हे सुद्धा मुलींना खूप बेनिफिशियल आहे। आणि महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे फाउंडेशन आहेत जे की मुलींना फायनान्शियली हेल्प करतात, जसे की LPF फाउंडेशन, रिलायन्स फाउंडेशन, कॅटलिस्ट फाउंडेशन। हे मुलींना फक्त फायनान्शियलीच नाही तर त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा खूप हेल्प करतात। आणि जेव्हा तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असता, तेव्हा प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक कॅटेगरीसाठी 30% जागा हे फक्त मुलींसाठी रिझर्व असतात। आणि जेव्हा तुम्ही प्लेसमेंटकडे जाल तेव्हा बरेचशा कंपन्या अशा आहेत ज्या फक्त आणि फक्त मुलींना हायर करण्यासाठी कॉलेजमध्ये येतात। सो हे सर्व बेनिफिट्स मुलींसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हे सर्व बेनिफिट्स मुलींनी घ्यावे अशी आमची इच्छा। आम्ही सर्वसुद्धा या फाउंडेशन थ्रू स्कॉलरशिप घेत आहोत। यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करावे लागतात, खूप ॲप्लिकेशन फॉर्म भरावे लागतात। या सर्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला आम्ही देऊ। तुम्हाला जर हे सर्व गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावे। थँक्यू।